कोणतीही डिग्री घेतली असेल, मग तो आपण डॉक्टरकीमध्ये एम-बी-बी-एस केलेलं असेल किंवा इतरही क्षेत्रामध्ये डिग्री घेतलेली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते का? बॅफ किंवा बी-बी-आय हं, हं, म्हणजे असं तो बी-कॉमचीच डिग्री आहे, हं, परंतु जास्त इंडस्ट्री ओरिएंटेड केलेली आहे. हं. म्हणजे बॅचलर इन अकाउंट्स अँड फायनान्स म्हणजे हां. तुमचा फोकस सगळा आहे. अकाउंट्स अँड फायनान्स आहे किंवा बी-बी-आयमध्ये बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स. हो. तर अशा ज्या स्पेसिफिक क्षेत्रांसाठी डिग्रीज आहेत, तिथे जॉब रेडीच तुम्हाला केलं जातं हो. आणि इंटर्नशिप्स पण असतात. हं, हं. बी-एम-एम असेल, हं, ते हं. खूपच जॉब रेडी असतं. प्रत्येक वर्षी तुम्हाला इंटर्नशिप्स करायच्या. हं. ह्या सगळ्यामुळे तुमची तयारी जास्त असते. त्यामुळे ह्या ज्या पदव्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळतो. हं. कोणता ना कोणता तरी जॉब इमिजिएटली मिळण्याची शक्यता असते. तुम्ही फायनल इंटर्नशिप जेव्हा करता, तिथूनच तुम्ही कदाचित ॲब्झॉर्ब केले जाता. हो. पण बाकीच्या ज्या काही डिग्रीज आहेत, हं, विशेषतः आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजमधल्या, हं, तिथे मग थोडंसं लगेच जॉब रेडी तुम्ही होत नाही. हं. त्यामुळे मग तुम्हाला शिक्षकी पेशामध्ये जर जायचं असेल हां, हां. किंवा मग तुम्हाला मीडियामध्ये यायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही क्षेत्रामध्ये पर्स्यू करायचं असेल, तर मग तो एक थोडा लांबचा प्रवास आहे. हं, हं. त्यामुळे मला असं वाटतं, की ज्यांना हे कंपल्शन आहे, की जॉब साठी तयारी, मग त्यांनी पदवी निवडताना पण विचार करायला त्या पाहिजे. केल्या पाहिजेत आणि